तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि आपली ट्रिप सुरू झालेली आहे. तर बघा संगीता आहेत, सुरत वरून आलेत आणि बघा मोठी आहेत. तर हे ठाण्यावरून आलेत आणि आई आहे आणि पप्पा आहेत बघा. तर उर्मी आणि मम्मी नाही आले, तर आता निघालोय. बाबा पण आले नाहीत. तर बघा रस्त्यावरच आहोत. तर वरंडा घाट चालू झालेला आहे आणि बघा वाकडी तिकडी वळण पण नाही आता. आणि पुढे वाघजाई देवीचं मंदिर आहे, तर तिथे पण थांबू. बघा रोडचं वगैरे काम चालू आहे इथे सगळीकडे बघा. पोचलेलो आहोत वाघजाई देवीच्या इथे आणि इकडे जो व्ह्यू येतोय ना भारी, थांबा दाखवतो तुम्हाला. पोचलोय आता आम्ही भजी खाण्यासाठी. वाघजाई मंदिरातून निघून आता भजी खायला बसलो इकडे. बघा ते व्हेज पुणेरी तडका इथे बसलोय. आता इथे भजी खाऊ. तर आता आम्ही भजी पण घेतलेत आणि गरमी किती होते इथे. थोडा वेळ जरा वेळ बाहेर गेलो तर पूर्ण घाम घाम झालाय, सगळं अंगामध्ये सगळं घाम आलाय. आणि हे बघा भज्या, तर आम्ही गाडी घेतल्या पॅक करून खाण्यासाठी. पुढे लवकर पोचू जरा. बघा मग मस्त आता खाऊ. ही कांदा भजी आहे आणि ही बटाटा भजी आहे. तर आता खातो जराशी. बघा एक नंबर आहे. तर ना गरम आहे जरा म्हणून मी पूर्ण नाही घेतली, जरासा तुकडा घेतला. आता जाऊ पुढे. तर आता आम्ही थांबलोय जरा आणि मी पाठी आलोय बसायला, कारण तिथं बसवत नव्हतं आणि मस्त पाय ठेवले दोघांवरती. तर आज शूज नाही घालून आलो म्हणून लगेच चप्पल काढून कुठं पण फिरू शकतो. आणि आता ना संगीता आईला घाटात काय होतं ते तुम्हाला म्हणजे माहीत असेल. गाडी इकडे तिकडे अशी फिरल्यावर उलटी झाली त्यांना, म्हणून आता आम्ही थांबलोय. तर आता ना आम्ही निघालेलो, संगीता आईला उलटी झालेली तर तिथून निघालेलो आणि 5 सेकंड नाही झाले तर लगेच आईला पण उलटी झाली. तर इकडे बघा इकडे उतरली आता आणि करते तिकडे उलटी. आणि संगीता आई कसं वाटलं उलटी करून? लय खराब वाटलं बापरे. पित्त निघाला सगळं ना. आता मग आई पण उलटी करते. आता ना 2 आईचं तर उलटी करून झालंय. आता बघू मोठ्या आईला पण उलटी होते का नाही. तर बघा पुढे बसलेत तिकडे, तर ते बोलतायत की त्यांनी सीट बेल्ट घातलाय, तर ते बोलतायत की सीट बेल्ट काढेपर्यंत आतमध्ये सोय. तर बघा आता बघू मग आपण पुढे त्यांना उलटी होते का नाही ते. आम्ही आता ना थांबलोय भोरला आणि ना इथे भेल भेटते एकदम भारी. तर ना पप्पा पुण्यावरून येतात जातात वगैरे, ते येताना ना आणतात भेल घरी 2-3 पॅकेट. तर ती आता घ्यायला थांबलेत. तर ना आता 1 पॅकेट तयार पण बनवून आणतात, तर ती खाईल आणि दाखवेल तुम्हाला कशी आहे ती. भरपूर भारी भेटते इकडे. तर आलेत पण बघा पप्पा, बघा. आणि ही आहे भेल बघा. तर जी बनवलेली आहे तर ती पुढे, तर ती पण दाखवतो खाऊ वगैरे आता. तर ही बघा भेल अशी असते आणि खूप भारी लागते. तर आता मी खातो तुम्हाला आणि नंतर भेटतो.
आम्ही परत थांबलोय उसाचा रस पिण्यासाठी. तर मागासपासून निघाल्यापासून नुसते आम्ही खादरतोय. आई पण बघा आता हे खायला घेतलंय बघा. तर आई झोपलेली, ती काय उलटे येतो त्या म्हणून अशी गप्प कोपऱ्यात बसलेली. आणि पप्पा बाहेर गेले तर जातो बाहेर आणि उसाचा रस पितो. तर हा बघा उसाचा रस आता इथे बघा, इकडे पितो आता उसाचा रस. तर आता ना आम्ही गाडीत आलोय आणि आता आम्ही आहोत बारामतीच्या रस्त्यावर. तर इथे उसाचा रसच फेमस आहे खूप, ऊस वगैरे. तर पप्पा पण जेव्हा इकडे येतात तर तेव्हा ऊस आणतात घरी. आता परत जाऊ पुढे. भरपूर स्टॉप घेतला आता जाताना पंढरपूरला. तर आता 2 वाजलेत आणि आता पंढरपूर आम्ही जिथे थांबलोय तर तिथून 44 मिनिटावर आहे. तर म्हणजे मॅपवर बघितलं तर. आणि आता मग इथे जेवायला उतरलोय. 2 वाजले मग आता जेवू. तर आता हॉटेलमध्ये आलोय आणि मग इथून जेवून मग निघू पंढरपूरला जाण्यासाठी. जेवण झालं आता आणि इथून हॉटेलमध्ये जाऊ तिथे. आता मग निघू थोड्या वेळाने. हे बघा इथे जेवण झालंय सगळं. आलो आता गाडीत आणि आता निघू मग पंढरपूरला. आता आम्ही पोचलेलो आहोत पंढरपुरात. हे बघा. आणि आता मंदिर थोडंच पुढे आहे. तर आता असं चालत गेलो इकडून का मंदिर आहे पुढे 1 मिनिटावर. In 100 meters, your destination will be on the left. तर आता मी पार्किंग शोधतोय. ते बघा तिकडे काहीतरी दिसतंय मंदिरासारखं. बघू In आता 50 meters, at the roundabout, कुठे आहे take ते the fourth अजून नीट exit. नाही भेटलं आम्हाला मंदिर कुठे आहे? तर ते बघू आता मंदिर कुठे आहे आणि गाडी पण लावू पार्किंगला. आता आम्ही चाललोय चंद्रभागा नदीच्या इथे आंघोळ करण्यासाठी. बघा आता पप्पा आईंना सगळ्या आंघोळ घालतायत चंद्रभागा नदीमध्ये. आणि मग नंतर आम्ही दिवे अर्पित केले चंद्रभागा नदीमध्ये. तर मी व्हिडिओ काढतो तर मी नंतर केले. मग हे बघा आता पप्पा करतायत. आता झाले म्हणजे जरा आंघोळ करून म्हणजे जरा फक्त डोक्यावर पाणी येतलं इथे. चंद्रभागा नदी आहे त्याच्यात. आणि आता आम्ही पुढे चाललोय. तर मंदिर आहे पुढे. तर ते दाखवेल आता कुठलं मंदिर आहे ते. आणि हे बघा इकडे पण आहे. तर पप्पा तिकडे उसाचा रस पितायत. तर आता बघू कुठे अजून पुढच्या मंदिरात जायचं आहे ते. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत पुंडलिक मंदिर इथे. हे बघा. तर जाऊ आणि दर्शन घेऊ आतमध्ये. तर आता दर्शन घेऊन झालं आणि तिथे व्हिडिओ काढायला जरा अलाउड नव्हतं. तर नंतर बघा आम्ही इथे द्वारकाधीश मंदिराच्या इथे पाया पडलो. तर बघा हे आहे मेन मंदिर इकडचं. आणि मग बघा हे आता बंद आहे तर म्हणून सगळे बाहेरून पाया पडतात. तर आज मंदिराचं मेंटेनन्स वगैरे चालू आहे तर म्हणूनच आज दर्शन नाही होऊ शकलं. तर उद्या सकाळी येऊ तर तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी दाखवील मंदिर. तर नंतर ना सकाळी डायरेक्ट मी गेलो तिकडे म्हणजे आम्ही मग नंतर राहिलो. रूम वगैरे बघितला राहण्यासाठी. आणि मग आम्ही नंतर उठलो सकाळी किती 5 वाजता उठलो आणि 5:30ला वगैरे गेलो. तर लाईन खूपच होती. आता तुम्हाला दाखवत होती केवढी लाईन होती ते. आणि ते नंतर दर्शन तिथे आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं म्हणून काय फोन नाही नेला. आता चला दाखवतो केवढी लाईन आहे ते. तर सकाळ झालेली आहे आणि आता बघा इथे केवढी लाईन आहे ती बघा. खूप लाईन आहे मंदिरात जाण्यासाठी.
दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला. तर तिथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे चाललो आता. आता आहोत रस्त्यात, आता जाऊ तिकडे. अक्कलकोट मध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत आणि आता मंदिराचं लोकेशन शोधतोय, कुठे आहे ते मंदिर. आता बघू. आता Turn right onto National Highway 548B. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर व्हिडिओ वगैरे काढा अलाउड असेल की नाही मला तर नाहीच वाटतं, कारण खूप जागे नसतं अलाउड. तिकडे पंढरपूरला पण नव्हतं. आता जाऊ मग मंदिरात. पोचलोय आता आम्ही अक्कलकोटच्या मंदिराच्या इथे आणि गर्दी बघा किती आहे. थोडं जवळ पण आलोय बघा मंदिराच्या इथे आणि इथे पण खूप गर्दी आहे. तर बघा हा जो तुम्हाला फोटो दिसतोय तर तो रुद्राक्षाने बनवलाय. आणि मग नंतर बघा निघालो आम्ही. तर बघा इकडे असं मंदिर आहे आणि तिथे श्रीरामचं हे पण आहे, म्हणजे मूर्ती आहे मोठी खूप. तर आता जाऊ मग पुढे अजून. आता डायरेक्ट निघू घरी जाण्यासाठीच. आणि घरी जाता जाता बघा असा रोड आहे, तर खूप चांगला व्ह्यू येतो होता इथून, तर म्हणून व्हिडिओ काढली मी. बघा विंड मिल्स आहेत सगळीकडे. तर चला आता तुम्ही पण एन्जॉय करा हा रोड. आजची व्हिडिओ इथेच एंड होत आहे आणि नंतर मग आम्ही आलो मग घरी. तुम्ही बघितलं ट्रॅव्हलिंगचं पण जरा मी शॉर्ट्स घेतले ते विंड वगैरेचे. तर मग नंतर मग डायरेक्ट घरी चालो. तर आजची व्हिडिओ इथेच एंड होत आहे. व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.